भगवान दत्तात्रय प्रभूंनी 20वा गुरु केला तो म्हणजे कुमारी कंकण. कुमारी कंकणाकडनं दत्तप्रभूंनी साधकाला मुमुक्षाला मनःशांतीचा मार्ग सांगितला आहे. एका गावामध्ये कन्या असते, जिच्या आई-वडील बाहेरगावी गेले असतात. नेमकं त्या दिवशी घरी पाहुणे येतात. त्यांचं आदरातिथ्य करावं म्हणून ती कन्या स्वयंपाकघराकडे वळते. घरात तांदूळ संपलेले असतात, म्हणून ती तांदुळाच्या साळ्या घेऊन कांडायला लागते. तिच्या हातामध्ये असलेल्या बांगड्यांमुळे आवाज होतो आणि मग ते योग्य नाही म्हणून ती हातातील निम्म्या बांगड्या काढून ठेवते. तरीही पुन्हा आवाज होतो. मग ती हातामध्ये 2-2 बांगड्या ठेवते. 2 बांगड्या असतानाही पुन्हा काढताना आवाज होतो म्हणून ती हातामध्ये प्रत्येकी एक-एकच बांगडी ठेवते आणि मग तिला खरी शांतता मिळते. ती आनंदित होते आणि मग ती भात करून त्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करते. दत्तप्रभू या सगळ्या घटनेचं निरीक्षण करतात आणि आपल्याला शिकवण देतात, की साधकांनी, मुमुक्षांनी पुष्कळ लोकांच्या गर्दीमध्ये जाणं टाळायला पाहिजे. कारण त्यामुळे वादविवाद होतात, त्यामुळे चर्चा होते, त्यामुळे कलह निर्माण होतो आणि मग साधकाची, मुमुक्षाची मनःशांती ढळते. त्यामुळे मग आनंदाच्या, खऱ्या सुखाच्या प्राप्तीमध्ये अडथळा निर्माण होतो. दत्तप्रभू सांगतात, की साधक आणि मुमुक्षांनी एकांतामध्ये राहून आत्मचिंतन करायला पाहिजेत. एकांताचा अभ्यास करायला पाहिजेत. या अभ्यासाने साधकाला, मुमुक्षाला खऱ्या मनःशांतीची प्राप्ती होईल आणि मग एक दिवस तो खऱ्या आनंदाकडे जाऊन पोहोचेल. ही महत्वाची शिकवण दत्तप्रभूंनी 20व्या गुरुकडनं दिली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. नमस्कार.